नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज राघवच्या बर्थडेची पार्टी आहे. तर इथे चाललेलं आहे बर्थडेचं डेकोरेशन. आणि हो, आम्ही जस्ट आता उठलो 9 वाजता. रात्री मला झोपायला 2 वाजले होते. राघव माझ्यासोबतच झोपला 2 वाजता. आणि आम्ही राघव आणि मी बर्थडेचे रिटर्न गिफ्टची पॅकिंग करत होतो. क्लिनिंग केली हाऊस. ही रूम राहिली फक्त, कारण इकडे सगळे बलून आम्ही काल फुलवून ठेवले होते. काल रेनू आली होती आम्हाला हेल्प करायला बलूनला. तर आता हे जे डेकोरेशन माझ्या मिस्टरांकडे आहे, कारण त्यांना सांगितलं होतं मी कालच करून घ्या, आम्ही हेल्प करू, परंतु काय त्यांनी काल केलं नाही. आता ते एकटेच करतायत आज. आणि आज गावला कराटे क्लासला नाही पाठवणार, उद्या पाठवणार आहे, कारण जाण्यात येण्यात वेळ जाईल. तर मी आता नाश्त्यामध्ये पोहे बनवते आणि चहा. पोहे आणि चहा खाऊन माझे मिस्टर जातील चिकन आणायला, कारण आज आहे चिकन. तर आमचे भरपूर सारे गेस्ट आहेत, जवळजवळ 35च्या आसपास आहेत. आणि मुलं वेगळी. नूडल्स मी घरी बनवणार आहे, हक्का नूडल्स, जे की स्पायसी असणार आहे. मागच्या वेळेला आम्ही एकदा बनवले होते, मागच्या वेळेला आम्ही मागवले होते, ते खूप स्पायसी होते. मुलांनी कोणी खाल्लेच नाही आणि सगळं जेवण आम्ही बरंचसं जेवण उरलं होतं मागच्या बर्थडेला. मग ते कोणी, काहींना आम्ही घेऊन जायला सांगितलं, काही कोणी नेलं नाही, तर कोणाला देणार, त्यामुळे मग ते वेस्ट गेलं. तर त्यामुळेच आम्ही आता असं विचार केला की घरी जेवण बनवू आणि घरी आम्ही मस्त जेवण बनवणार आहे. आता मी लागणार आहे थोड्या वेळाने, 11-12 वाजता लागेल जेवण बनवायला. हो. तर चला आता मी चहा घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि आपण पोह्यांवरती कोकोनट जसं स्प्रेड करतो तसंच पनीर स्प्रेड केलेलं आहे मी, इथे तुम्ही पाहू शकता. आणि इथे माझी झालेली आहे स्वयंपाकाची तयारी देखील. तर इथे नाश्ता दिला होता माझ्या मिस्टरांना आणि गाऊला. झोपेतनंच उठली होती गाऊ, आज काही कराटेला वगैरे जायचं नव्हतं तिला. आणि राघवच्या बर्थडेची प्रिपरेशन चालू आहे. इथे नूडल्स काढून ठेवलेत, दाखव गाऊ. ते नूडल्स काढून ठेवले. फ्राय करायचे, फ्राय नाही करायचे, ते बॉईल करायचे. हा, बॉईल करायचे. आणि मी ते पीठ मळून ठेवते. आता 35-40 माणसं, त्यामुळे 150 चपातीचा अंदाज आहे आमचा. तर एक 5 किलो पीठ मी मळून ठेवणार आहे आता. सो जेणेकरून नंतरही कमी पडणार नाही, कारण चपात्या खूप लाटत बसेल. आणि आता अजून काही प्रिपरेशन झाले नाही. आता 11:15 वाजायला आलेत. तांदूळ वगैरे काढून ठेवलेत, व्हेजिटेबल कट करून ठेवलेत. आणि राघव उठला तर मुलांना आंघोळ घालते. माझी आंघोळ झाली, देवपूजाही करून घेतली मी. तर भरपूर सारी कामं आहेत. रेणू येणारे चपाती बनवू लागायला मला, तर ती बोलली की पीठ आधी मळून ठेव, जेणेकरून छान भिजेल. आणि राघव नूडल्सचं पॅकेट घेऊन आला परत. हॅलो राघव, हॅलो मन. हॅलो व्ह्यूअर्स, हाय, हाऊ आर यू? राघव, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आणि डॅडी कुठे गेले? चिकन आणायला. तर माझे मिस्टर चिकन आणायला गेलेत आणि जे विसरलेलं सामान आहे तर ते आता घेऊन येतील. आणि श्रीखंडही बाहेर काढून ठेवलंय. भरपूर पसार आहे किचन मध्ये. मी म्हटलं किचन मध्ये स्वयंपाक वगैरे झाला की सगळं. ह्याच्यात श्रीखंड आहे नाही, त्यात मसाले काढलेले आहेत याचा, चिकनचा आणि पनीरचा. ओके. हॅलो, आम्ही चाललोय हळदी कुंकूला. आणि आता 1:15 वाजलेत. चिकन वगैरे शिजायला टाकलंय मी. आणि आमच्याच बिल्डिंग मध्ये मैत्रिणीकडे हळदी कुंकू आहे. 12 टाकतो, 13. काय झालं? डॅडी नाही आले म्हणून रडायला आलं. येतंय डॅडी हळदी कुंकूला. मस्त. तुम्ही कसे आहेत? हाय. अगं मी आणलंय 12:30ला चिकन. तिथनं पुढं ते कुकिंग. हा, काय झालं? हे बोरनाम झालं. अच्छा. हॅलो, थँक्यू. भूक आज किती पण चालतील. आता भूक लागली ना, आता बसायचं नाही संध्याकाळपर्यंत. तसंही
चिकन आमचं रेडी झालंय आता आणि हळदी कुंकूवरून आल्यानंतर चिकनला फोडणी दिली आणि इथे आता पनीर आहे. तर व्हेजिटेरियन साठी पनीर आहे कारण व्हेजिटेरियन लोक देखील भरपूर आहेत. मटर पनीर करण्यात त्यांच्यासाठी. आणि आता आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. माझ्या मिस्टरांचं जेवण झालंय आणि आता आमची चालू आहे क्लिनिंग वगैरे सगळं चालू आहे साइड बाय साइड पटपट. आणि डेकोरेशन झालं ना? डेकोरेशन झाले. दाखवू? आमचं डेकोरेशन डन आहे. आता गाव तुम्हाला दाखवेल डेकोरेशन. आणि आता इथे मस्त असं पनीर टाकून घेते मी भाजीमध्ये. गावचं सगळं फेवरेट आहे ना आज. हा. ओ एक पडलं. पडू दे, पडू दे. Now I'm going to show you the decoration of the party. So in 3, 2, 1, here we go. Say hello. These are many balloons and this is the Too Fast happy birthday and there's some cars and all that. And this is happy second birthday. And we have to do this. We have to finish these stuff also. Now let's go. Let's. आणि इथे मला हेल्प करण्यासाठी आली होती रेनू. तर ती मस्त ज्या चपात्या आहेत तर त्या भाजून घेत होती आणि फुलके बनवले होते आम्ही. चपाती नाही कारण तिला फुलके भाजता येतात आणि मी पटपट लाटून दिले. तर म्हणजे चपाती आम्हाला बरोबर मापात झाले सर्वांना. उरल्या होत्या थोड्याशा चपात्या, असं नाही की संपल्या. आणि 100च्या थोड्याशा जास्त झाल्या होत्या चपात्या कारण थोड्याशा मीडियम साईजमध्ये होत्या त्यामुळे. आणि या स्टेजला माझ्या दोन्ही भाज्या झाल्या होत्या. मटार पनीरची झाली होती, चिकनची झाली होती. मी पूर्ण गॅस वगैरे सगळं क्लीन केलं होतं कारण भाज्या टाकल्या की खूप सारं उडतं बाजूला. तर मग ते क्लीन केल्यानंतर मी चपाती बनवायला घेतली. आणि चपाती वगैरे झाल्यानंतर मला फक्त हक्का नूडल्सला फोडणी द्यायची होती. आणि त्यानंतर राईस बनवायचा होता. एक व्हाईट राईस आणि शेजवान राईस असे 2 राईस बनवायचे होते. आणि माझ्या मैत्रिणी देखील आल्या होत्या परंतु मी अजून रेडी नव्हते कारण त्या लवकर आल्या होत्या हेल्प करण्यासाठी. प्राजक्ता, शुभांगी आणि पौर्णिमाताई. तर सगळ्यांचं वेगळी वेगळी कामं चालू होती आणि इथे माझं राईस वगैरे बनवायचं काम चालू होतं कारण प्लॅनिंगनुसार राईस संध्याकाळीच बनवायचा होता. आणि व्हिडिओ थोडेसे हलत होते आणि क्लॅरिटी कमी येत होती कारण गाऊ व्हिडिओ घेत होती त्यामुळे. नमस्कार मंडळी. आणि इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत काम करू लागायला. मला सगळ्या जणी हेल्प करतात. मला फक्त रेडी व्हायचं आता, बाकी सगळे करून येणार ते आता. आणि रेणू आली होती, रेणूही गेली येऊन. आणि इथे कोण कोण आले अजून छोटे? हाय हाय श्रू. अजून भरपूर जण यायचे राहिलेत ना, 7 वाजेपर्यंत येतील ऑलमोस्ट सगळे. आणि माझ्या या मैत्रिणी सगळ्या न सांगताच हेल्प करायला येतात. पूजाही असते नेहमी परंतु पूजाचं वेदा आहे तर त्याची तब्येत ठीक नव्हती. फायनल टच आहे. इथे मी अशी रेडी झाली आहे आणि राईस आता जास्त शिजलाय. राईस पहिला काढून घेते. हॅलो. अगं आतमध्ये यायचं नाही का? हॅलो. हो हो हो. अशा माणसाला मी आवर्जून घेते. हा. अरे हाही बसलाय आतमध्ये गाडीत. तुम्ही या ना आतमध्ये, तुम्हाला बोर नाही होते?
चल तू पण. हॅलो हॅलो बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे. आणि मुलांना गेम्स म्हटलं की कृतिका लागते. कृतिका माझी मैत्रीण, ती खूप छान गेम्स घेते मुलांचे आणि मुलं खूप बिझी होऊन जातात. Akshara. Okay. Now who and all are there? Adanya, then Moshi, Kinjal, Radhi and Veera. तर इथे जेवणामध्ये काय काय होतं तुम्हाला दाखवते. आणि इथे शेजवान राईस होता हा, आणि त्यानंतर इथे सलाड होतं, श्रीखंड होतं, कॅरट होतं, लेमन होतं, इथे नूडल्स बनवले होते मुलांसाठी, आणि इथे मटार पनीरची भाजी होती. सोबतच इथे चपाती वगैरे देखील बनवली होती. केक देखील आला होता बड्डेचा राघवचा, आणि त्यासोबत चिकन होतं. चिकन राहिलं चुकून माझ्याकडनं, आणि चपाती देखील होती. तर इकडे झाली होती बड्डेची तयारी स्टार्ट. आणि आम्हीच उशीर झाला होता बड्डेला. काही माझे फ्रेंड्स आहेत तर त्यांना जायचं होतं, त्यामुळे आम्ही पटकन बड्डेची तयारी करून घेतली इथे. आणि केक कटिंग झाल्यानंतर मुलांना पहिल्यांदा सर्वांना जेवण दिलं, आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी घेतलं. तर इथे अशा प्रकारे सगळं जेवण होतं ठेवलेलं, आणि खरंच खूप छान झालं होतं जेवण. सर्वांना आवडलं, आणि मेन म्हणजे सर्वांनी आवडीने खाल्लं देखील. आणि घरचं होतं, त्याच्यात मी काही सोडा वगैरे टाकला नव्हता. आणि आज नो डाएट होतं, तर सगळं घेतलं होतं मी जेवणामध्ये, फक्त नूडल्स नव्हते घेतले. आणि इथे बाहेर देखील आम्ही हॅपी बर्थडे म्हणून स्टिकर लावलं होतं. नमस्कार मंडळी, आणि आत्ता वाजलेले आहेत .12 वाजलेत, आणि किचन क्लीन केलंय जस्ट मी आत्ता. राघवही होतं माझ्यासोबत, तर त्याला काही झोप येत नाही. त्याला दूध वगैरे पाजलं, झोपेन म्हटलं, परंतु झोपला नाही. तो नेमका केक कटिंगच्या टायमिंगला जरा वेळ झोपला होता, त्यामुळे आता मला माहिती होतं झोपणार नाही. सो मी मस्तपैकीवर सगळं आवरून घेतलं आहे, आणि आता मलाही झोप येते, कारण आता 12 वाजलेत. सकाळी उठल्यापासून चालू होतं. हळदी कुंकूही झालं, मैत्रिणीकडे जाऊन आले, कारण मागच्या वर्षी जायला नव्हतं जमलं, आणि मागच्या वर्षी नेमकं राघवच्याच वाढदिवसाच्या दिवशी होतं ते हळदी कुंकू. तर राघव तोंडात नाही घालायचं ते ना. इकडे ये, हाय कर, हाय करायला ये तू, ये हाय करू आपण. इकडे इकडे. हां, बड्डे कोणाचा होता रे आज? राघवचा बड्डे होता. आणि बाहेर खूप थंडी आहे आता. तर आता राघवला मी झोपला, जस्ट आवरले माझे 5 मिनटं झालेत आता, आणि आता एवढं थकल्यासारखं झालंय ना. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आणि माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी आल्या होत्या, काही हेल्प करायला आल्या होत्या, काही म्हणत होत्या आम्ही हेल्प करतो, परंतु एवढं पण काम नव्हतं की आता त्यांना काय सांगणार ना. म्हणजे सगळीच कामं झाली होती ऑलमोस्ट सगळी. जे लवकर येतात ते करू लागतात, त्यामुळे होऊन जातात. तर खरंच खूप छान वाटतं असं एकत्र कधी कधी म्हणजे गप्पाही होतात, आणि छान जेवणही झालं, आणि जेवण सर्वांना खूप आवडलं. बाहेरचे नूडल्स वगैरे ना खूप तेलकट वगैरे असतात, त्यामुळे मग मी म्हटलं की ह्या वेळेला सर्व घरीच बनवूयात. आणि ऑलमोस्ट सगळं खूप सुंदर झालं होतं. मी
आणि सोबतच त्याच्यासोबत नॉर्मल नूडल्स देखील होते. तर श्रीखंडही होतं, चपाती होती. पुरी नाही बनवली कारण चिकन होतं, त्यामुळे व्हेजिटेरियन्ससाठी मटार पनीर होता आणि आमच्या बाकीच्यांसाठी चिकन होतं. म्हणजे मटार पनीरही खाऊ शकत होते सगळे, परंतु चिकन असल्यावर कोणी मोस्टली खाणार नाही. सो आता मी फक्त किचन पूर्ण क्लीन केलं आहे, कारण मला दुसऱ्या दिवशी क्लिनिंग असेल ना, कुकिंग करण्यासाठी छान मूड येतो त्यामुळे. तर आता 12 वाजले, तर उद्या माहिती नाही. उद्यापासून पुन्हा मी बॅक टू डाएट येणार आहे, कारण सगळे हळदी कुंकू आता ऑलमोस्ट संपलेत. उद्या एक हळदी कुंकू आहे शेवटचं राहिलेलं, आणि मे बी मी आता म्हणजे आता संपलं मंडेपासून तर कन्फर्म आता पुन्हा वेट लॉस डाएटवर यायचं आहे, कारण अजून मला 5-6 किलो कमी करायचं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. से बाय बाय करा, बाय बाय. खूप आवडतं ना आम्हाला करायला. बाय.